तर फ्रेंड्स, आज आपण करूया झटपट अशी तयार होणारी गूळ चिक्की. सो बघा, याला किती छान शाईन आहे. सो चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. हॅलो फ्रेंड्स, तर मी इथे 2.5 कप शेंगदाणे घेत आहे. त्याला आपण छान लो टू सिम गॅसवर छान भाजून घेऊयात. खूप छान वाटते, खूप पौष्टिक असते आणि कोणत्याही ऋतूमध्ये खायला खूप छान आहे. सो मला तर खूप आवडते आणि मी कधीच बाहेरची गूळ चिक्की कधीच नाही खात. मला घरचीच खूप आवडते. सो मी नेहमी घरी करते. सो याला आता आपण या शेंगदाण्याला भाजून घेऊया छान. तर बघा, हे भाजून झाले आहे आपले शेंगदाणे. जर आपले हे जे साल आहे जी इझिली आपल्या हाताने निघत असेल, म्हणजे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. तर आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याला छान थंड होऊ देऊयात. तर दुसरीकडे आपण गूळ कापून घेऊया. तर मी इथे गूळ कापून घेतलेला आहे आणि ज्या कपनी मी शेंगदाणे घेतले होते 2.5 कप, त्याच कपनी मी गूळ पण घेते आहे 2.5 कप. सो थोडंसं जर तुम्हाला कमी घ्यायचं असेल तरी चालेल आहे. जर तुम्ही 2 कपही घेतले तर. जर परफेक्ट हवं असेल तर 2.5 कप शेंगदाणे आणि 2.5 कप गूळ. सो आपले शेंगदाणे थंड झालेले आहे. तर ह्याला मी चाळून घेते आहे, म्हणजे जेणेकरून शेंगदाण्याचं जो पण हे साल आहे ते या प्लेटमध्ये जमा होईल. आणि गुळामध्ये शेंगदाणे टाकायच्या अगोदर मी ताटाला, आणि जर तुम्ही प्लॅटफॉर्मवर करत असेल तर प्लॅटफॉर्मला पण तूप लावून घ्या आणि बेलण्याला पण. सो इथे आपलं गूळ वितळलेलं आहे. तर गूळ हे बरोबर शिजवणं खूप जरुरी आहे, जर आपल्याला आपली गूळ चिक्की छान क्रिस्पी हवी असेल तर. सो हे बघा, मी असं पाण्यामध्ये हे गूळ टाकून बघते आहे आणि थोडंसं त्याला थंड होऊ देऊया. त्यानंतर हाताने चेक करूया. आपलं हे जे गूळ आहे अगदी पापडीसारखं झालेलं आहे आणि सॉफ्ट आहे, म्हणजे अजून आपलं गूळ शिजायचं आहे. तर त्याला अजून शिजवणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्याला चांगलं ढवळत राहायचं आहे आणि त्याला छान किंवा थोडंसं मीडियमपर्यंत शिजू द्यायचं आहे गॅसवर. तर मी अजून त्याला एकदा चेक करून बघते आहे. रंग छान असा गडद डार्क झालेला आहे गुळाचा. तर मी चेक करून बघते आहे. तर मला असं वाटते अजून व्हायचंच आहे ते पाक आपलं. सो मी 2-3 वेळा असं चेक करून बघते आहे त्याला. ते बघा, सो आता झालेलं आहे आपली गूळ. असा आवाज येतो आहे असा क्रंची असा. याचा अर्थ म्हणजे आपलं गूळ चांगलं झालेलं आहे. त्यामध्ये आपण आपले शेंगदाणे छान मिक्स करून घेऊया आणि लगेच गरम गरमच ते ताटावर, किंवा तुम्ही प्लॅटफॉर्मवर करत असेल गॅसच्या तर तिथे टाकून घ्यायचं आणि गरम गरमच ते पसरवून घ्यायचं आहे. सो हे मी आता माझ्या ताटावर काढून घेते आहे. सो झालं काय, मी लगेच काढून घेतलेलं, पण माझा ताट छोटा पडला जेवढे माझे पापडी आहे. पण काही हरकत नाही, थोड्याशा त्या मधातनं जाड्या झाल्या आहेत. पण शक्यतो जर तुम्ही 2.5 कपाला घेतलं तर तुम्ही प्लॅटफॉर्मवरच करा. थोडंसं अगदी जास्त झालेलं आहे ताटापेक्षा, पण काही हरकत नाही. सो मी इथे गरम गरमच चाकूनी त्या वड्या पाडून घेते आहे. बघा, थंड व्हायला नको आपल्या वड्या, नाहीतर त्या बरोबर पडणार नाहीत त्यांचा शेप. सो इथे बघा, त्या ज्या शेंगदाणे आहेत ते अगदी गरम गरमच आहेत. अजून आपली चिक्की तर मी तशाच पाडून घेते आहे आणि हे पाडून झाल्यावर अर्धा तास तरी त्याला थंड होऊ द्यायचं. सो आपल्या थंड झालेले आहेत. तर बघा किती छान इझिली निघते आपली चिक्की आणि किती छान शाईन आलेली आहे त्याला. सो खूप जण गुळामध्ये तूप टाकतात थोडंसं, तर मी असं काही टाकत नाही तूप वगैरे. मला अशाच खूप छान क्रिस्पी आणि बघा त्यावर किती बाहेरच्यासारखी शाईन आलेली आहे. सो तुम्ही पण अशी नक्की करून बघा आणि मला कळवा कमेंटद्वारे की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. सो आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सो मी ही कबीरला देऊन पाहिली आहे फर्स्ट टाईम. सो त्याला तर खूप कसं आवडली आहे? आहे. कसं आहे? कर ना. यम्मी आहे. अच्छा.